नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर. मी प्राध्यापक आढळ दत्तात्रय भीमा. ऑनलाईन अभ्यासक्रम उपक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. श्री सद्गुरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मेहकरी येथे भूगोल विषय अध्यापनाचे मी काम करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 4 हवामान प्रदेश, जगातील विविध भौगोलिक हवामान प्रदेशांचा अभ्यास आपण या प्रकरणात केलेला आहे. हवामानाशी संबंधित अनेक संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. त्याबरोबरच प्रामुख्याने जगातील कटिबंधांना अनुसरून विविध हवामान प्रदेशांचं वर्गीकरण, त्यांचे भौगोलिक वितरण, हवामानाशी संबंधित वैशिष्ट्य व त्याबरोबरच प्रामुख्याने संबंधित असणारी इतरही काही वैशिष्ट्य आपण अभ्यासलेले आहेत. आजपासून आपण प्रकरण 5 जागतिक हवामान बदल या घटकाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये असणाऱ्या हवामान प्रदेशांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला जगातील हवामानात झालेला जो बदल आहे, हा बदल या प्रकरणातील स्पष्टीकरणानुसार अभ्यासायचा आहे. जागतिक हवामान बदल अभ्यासत असताना विविध घटकांमध्ये झालेले जे बदल आहेत, त्याचं प्रास्ताविक स्वरूपामध्ये काही माहिती आपण समजून घेऊयात. एखाद्या प्रदेशातील दीर्घकालीन सरासरी आणि हवामानातील बदल यामुळे प्रदेशाचे हवामान हे ठरते. हवामान बदलाचे समुद्र पातळीवरील बदल, वनस्पतींचे जीवन आणि मोठ्या प्रमाणात विलुप्त होण्याचे विविध परिणाम आहेत. त्याचा मानवी समाजावरही परिणाम होतो. विकासाच्या नावाखाली प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड झालेली आहे आणि त्यातून पर्यावरणाची हानी झालेली दिसते. आपण बघतो की सिमेंटची जंगलं ही वाढत चाललेली आहेत. वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रदूषणाचे प्रमाण देखील वाढत चाललेले आहे आणि या सर्वच गोष्टींचा परिणाम म्हणून जागतिक हवामान बदलांच्या धोक्यापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी आत्मघातकी स्वरूपाचे अतिरेकी हल्ल्याच्या धक्क्यातून सावरत असलेली फ्रान्स या देशाची राजधानी पॅरिस येथे नुकतीच जागतिक नेत्यांची एक परिषद आयोजित करण्यात आलेली होती. हवामान बदलांचा विचार करायचा झाल्यास ज्याप्रमाणे प्रत्येक देशाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती ही वेगवेगळी असते, त्याचप्रमाणे भौगोलिक परिस्थिती ही वेगळी आहे. इथून तिथून मानवजात सगळीकडे एक आहे आणि म्हणून काही संकटे ही देशापुरती, काही त्या देशातील प्रांतांपुरती, परंतु जगावरील संकट असे ज्याचे स्वरूप मांडता येईल अशा जागतिक हवामानात वेगाने बदल होत आहेत व हीच जगापुढे सगळ्यात मोठी चिंता आहे. हे जग जेवढे मोठे आहे तेवढेच या जगाचे प्रश्न देखील मोठे आहेत. आणि लोकसंख्येच्या बाबतीत जर आपण विचार केला तर युरोप खंडाची सगळी लोकसंख्या जर आपण एकत्रित केली तर युरोपच्या लोकसंख्येच्या तुलनेत भारताची लोकसंख्या ही 5 पटीने जास्त आहे. ते चीनच्या बाबतीमध्ये चीनची लोकसंख्या तर युरोप या
खंडाच्या लोकसंख्येपेक्षा 6 पटीने जास्त आहे. एकीकडं आपल्याला तापमानात होणारी वाढ, दुसरीकडे पावसाचे जगभरात कमी होणारे प्रमाण, तर तिसरीकडे पर्यावरणाचा वेगाने होणारा नाश. यामुळे जगापुढे अनेक प्रश्न अतिशय गंभीररित्या निर्माण होत चाललेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळेच आपल्याला आज ज्या घटकाला सुरुवात करायची आहे, जागतिक हवामान बदल, हा घटक अभ्यासणे हे अतिशय आवश्यक आहे. तुमच्या माहितीसाठी की जगभरामध्ये हवामानात होणारे वेगाने जे काही बदल आहेत, त्या बदलांसंदर्भामध्ये आपल्याला जागरूक होणं अतिशय आवश्यक आहे. तरच आपण भविष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाऊ शकतो. त्यातूनच जागतिक हवामान दिन जो आहे, हा हवामान दिन 23 मार्च या दिवशी साजरा केला जातो. या पद्धतीनं आपल्याला हवामानाचा अभ्यास करणं किती आवश्यक आहे हे समजून येईल. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्याला जागतिक हवामान बदलाची माहिती अभ्यासताना सांगा पाहू हे एक ॲक्टिव्हिटीज किंवा सदर आपल्याला दिलेला आहे. आकृती 5.1 मधील आलेखात 20व्या शतकातील जागतिक सरासरी तापमान आणि 1985 ते 2015 या कालावधीतील जागतिक मासिक तापमानातील फरक दाखवलेला आहे. आलेखाचे नीट निरीक्षण करा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर आपल्याला आलेखाचं नीट निरीक्षण करायचं आहे. स्क्रीनवर आपल्याला आकृती दिसते. या आकृतीमध्ये आलेखाकृतीतील डाव्या बाजूला तापमानातील जो फरक आहे तो अंश सेल्सिअसमध्ये दिलेला आहे वाय अक्षावरती. तर उजव्या बाजूला इसवी सन 1985 ते 2015 सालापर्यंतची आकडेवारी दिलेली आहे व एक्स अक्षावर जानेवारीपासून ते डिसेंबर महिन्याचं वितरण दर्शवलेलं आहे. प्रत्येक वर्षामध्ये असणारे तापमानातील फरक हा विविध रंगछटेने रेषेने दर्शवलेला दिसतो. या आलेखाचं नीट निरीक्षण जर आपण केलं तर त्यानुसार आपल्याला खाली विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं सांगायची आहेत. चला तर मग बघूया आपण पहिला प्रश्न. कोणत्या वर्षी फरक आपल्याला सर्वात कमी आहे? आलेखाकृतीचे निरीक्षण करता 1985 या वर्षातील जागतिक जे काही मासिक तापमानातील फरक आहे, हा फरक सर्वात कमी असून तो केवळ 0.2 अंश सेल्सिअसपर्यंत आपल्याला दिसतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा. 20व्या शतकातील सरासरी तापमान आणि 2015चे तापमान यामध्ये किती फरक आढळतो? 20व्या शतकातील सरासरी तापमान आणि 2015चे तापमान यामध्ये आपल्याला बराच फरक दिसून येतो. म्हणजे बघा, 20व्या शतकातील तापमान हे 0.8 अंश सेल्सिअसने वाढलेले आहे, तर 2015चे तापमान हे 1.2 अंश सेल्सिअसपर्यंत पोचलेले आहे, तर 0.4ने वाढलेले आहे. म्हणजेच 0.4 अंश सेल्सिअस हा दोन्हीमधील फरक आपल्याला या आलेखाकृतीचे निरीक्षण केल्याअंती दिसून येईल. तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे. वेगवेगळ्या महिन्यात तापमानाच्या फरकात भिन्नता असण्याचे कारण काय असावे? तापमानामध्ये बदल हा वेगवेगळ्या महिन्यात आपल्याला दिसून येतो.
मग त्यात फरक का आहे किंवा भिन्नता का दिसून येते? कारण तापमान कक्षा ही पृथ्वीवर सर्वत्र सारख्या प्रमाणात आढळत नाही. स्थल, काल आणि ऋतुपरत्वे त्यांच्यात बदल होतो, फरक दिसून येतो. काही वेळेस अक्षांश, उंची आणि समुद्र सान्निध्य यामुळे तापमानात फरक जाणवतो. तसेच बदलत्या हवामानामुळेही तापमानामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. यानुसार आपल्याला या सांगा पाहू अंतर्गत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सांगता येतील. पुढे आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरण या आलेखाकृतीचंच विश्लेषण दिलेलं आहे. 2015चे तापमान हे दिलेल्या उर्वरित वर्षांपेक्षा हे जास्त आहे. हे आपल्याला या आलेखाकृतीवरून निदर्शनास येते, लक्षात येते की पृथ्वीचे सरासरी तापमान हे वर्षागणिक वाढत चाललेले आपल्याला दिसते. शास्त्रज्ञांकडे जागतिक पातळीवर शतकापेक्षा जास्त कालावधीच्या तापमानाच्या नोंदी जमा आहेत. त्यावरूनही आपल्याला या बाबतीत माहिती मिळू शकते. आकृती 5.1 मधील आलेखाचे विश्लेषण असे दर्शवते की 20व्या शतकात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सुमारे 0.8 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झालेली आहे. बघा, आलेखाकृतीचं आपण व्यवस्थित निरीक्षण केलेलं आहे. निरीक्षणांती इसवी सन 1985 पासून ते 2015पर्यंत दिलेली तापमानातील आकडेवारी यानुसार आपल्याला तापमानाचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं दिसून येतं आणि सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ ही 0.8 अंश सेल्सिअसपर्यंत 20व्या शतकामध्ये झालेली दिसून येते. त्यानंतर बघा, पुढे परत एक आपल्याला माहीत आहे का तुम्हाला ही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे, सदर दिलेला आहे. या सदरानुसार आपल्याला सुरुवातीलाच एक प्रश्न विचारलेला आहे. शास्त्रज्ञ पृथ्वीचे सरासरी तापमान कसे मोजतात? पृथ्वीचा जर आपण विचार केला तर पृथ्वीच्या तापमानाचे संपूर्ण आकलन होण्यासाठी शास्त्रज्ञ भूपृष्ठ आणि महासागराची माहिती एकत्रित करतात. त्यासाठी ते जहाज, तरण व काही वेळेला कृत्रिम उपग्रहांचा देखील आधार हा तापमानाचे वितरण माहिती घेण्यासाठी केला जातो. जवळजवळ सुमारे 30 वर्षांपेक्षा जास्त कालखंडात संकलित केलेल्या माहितीच्या आधारे सामान्य तापमान काढले जाते. त्याची तुलना भूपृष्ठ आणि सागरी पृष्ठभागाच्या स्थानावरील दैनिक तापमानाशी केली जाते. तापमानातील हा जो काही फरक आहे भूपृष्ठाचा आणि सागरी पृष्ठभागाचा, या फरकाला विसंगती असे म्हटले जाते. तापमानामध्ये काळानुरूप होणाऱ्या बदलांचे आकलन होण्यासाठी शास्त्रज्ञांना या सर्व गोष्टींची मदत होते. दीर्घकालीन सरासरी तापमानापेक्षा जर अधिक फरक असेल तर त्याला धनात्मक विसंगती आणि जर फरक कमी असेल तर त्याला ऋणात्मक विसंगती असे म्हटले जाते. अशा दैनिक विसंगतीची प्रथम मासिक सरासरी काढली जाते आणि त्यावरून ऋतुमानानुसार वार्षिक सरासरी काढली जाते. या पद्धतीनं आपल्याला माहीत आहे का तुम्हाला या अंतर्गत शास्त्रज्ञ पृथ्वीची सरासरी तापमान कसे मोजतात याची माहिती घेता येते. स्क्रीनवर आपल्याला
एक तक्ता दिसतोय. त्यामध्ये विविध ग्रहांची नावं दिलेली आहेत. तर दुसऱ्या कॉलममध्ये त्या ग्रहांवरील पृष्ठभागाचे सरासरी तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये दर्शवलेले आहे. हा तक्ता आपल्याला असं दर्शवतोय की पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान हे सजीवांच्या अस्तित्वासाठी योग्य आहे. बघा, शुक्र हा जो काही ग्रह आहे त्याच्या पृष्ठभागाचे सरासरी जे काही तापमान आहे ते 456.85 डिग्री सेल्सिअस इतके आहे. त्या तुलनेत मंगळ या ग्रहाचे पृष्ठभागाचे सरासरी तापमान -87 ते -5 डिग्री सेल्सिअस आहे. तर पृथ्वीसभोवताली असणाऱ्या ग्रहांमध्ये सर्वाधिक पृष्ठभागाचे तापमान असणारा ग्रह हा बुध आहे. 467 डिग्री सेल्सिअस तापमान बुध या ग्रहाच्या पृष्ठभागाचे आहे. व सर्वात कमी तापमानाची नोंद ही पृथ्वी ग्रहावरती होते. पृथ्वीचे पृष्ठभागाचे सरासरी तापमान हे 14 डिग्री सेल्सिअस इतके नोंदले जाते. म्हणूनच बघा, सूर्यमालेमध्ये असणाऱ्या ग्रहांमध्ये फक्त आपल्याला पृथ्वी या ग्रहावरतीच सजीव सृष्टी पाहायला मिळते. सजीवांना अनुकूल असं तापमान, हवामान या ग्रहावरती आपल्याला दिसून येते. यानुसार आपल्याला माहीत आहे का तुम्हाला या सदराअंतर्गत दिलेल्या माहितीची कल्पना आली असेल. पुढे आपल्याला करून पहा अशी ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे. स्तंभालेखाचे आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर त्या खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला सांगायची आहेत. आकृतीमध्ये आपल्याला जागतिक हरितगृहांद्वारे उत्सर्जित होणारे वायू यांचं वर्गीकरण दर्शवलेलं आहे. स्तंभानुसार त्यांची आकडेवारी दिलेली आहे. त्याबरोबरच एक्स अक्षावरती पाण्याची वाफ, मिथेन वायू, कार्बन डायऑक्साईड वायू, नायट्रोजन ऑक्साईड वायू आणि इतर वायू यांचं वर्गीकरण दर्शवलेलं आहे. वाय अक्षावरती आपल्याला उत्सर्जनांचे प्रमाण, त्या वायूंनी उत्सर्जित केलेलं घटकांचं जे प्रमाण आहे ते टक्केवारीच्या स्वरूपामध्ये दर्शवलेलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती अभ्यासण्यापूर्वी आपल्याला वातावरणाच्या विविध थरांमध्ये असणारे जे काही वायू आहेत या वायूंचं प्रमाण माहीत असणं आवश्यक आहे. आपल्या सभोवताली असणारं विविध वायूंचं हवेचं जे आवरण आहे त्याला वातावरण असे म्हटले जाते. आणि या वातावरणामध्ये विविध वायूंचं प्रमाण आपल्याला स्क्रीनवर दाखवलेल्या आकृतीनुसार समजून घेता येईल. ओझोन हा जो काही वायूचा थर आहे की ज्यापासून सूर्यापासून येणारी अतिनील किरणे अडवली जातात, या ओझोन वायूचं प्रमाण वातावरणात 0.00006% इतके प्रमाण आहे. तर हेलियम वायूचं प्रमाण 0.00005% इतके आहे. निऑन हा जो वायू आहे या वायूचं प्रमाण 0.0018% इतके आहे. त्या तुलनेत कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण वातावरणात 0.03% आहे. तर आर्गॉन वायूचं प्रमाण हे 0.98% इतकं आहे. आपल्याला सजीव सृष्टीला आवश्यक असणारा, ज्याला प्राणवायू आपण म्हणतो, अशा ऑक्सिजन वायूचं प्रमाण हे वातावरणामध्ये 20.94% इतका आहे. तर सर्वाधिक प्रमाण असणारा नायट्रोजन वायू हा वातावरणात 78.8% इतका आहे. या आकृतीच्या साहाय्याने आपल्याला वातावरणात असणाऱ्या वायूंचं प्रमाण समजून घेता येईल. आता आपण करून पहा या अंतर्गत दिलेल्या
आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि त्यानुसार स्तंभालेखांचं निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे सांगायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आकृतीच्या वरतीच आपल्याला हेडिंग दिलेलं आहे, जागतिक हरितगृहांद्वारे उत्सर्जित होणारे वायू. मग आपल्याला हे पण माहिती असायला हवं की हरितगृह परिणाम किंवा ज्यास ग्रीन हाऊस इफेक्ट म्हटलं जातं म्हणजे नेमकं काय, तर हवेतील पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि इतर वायूंमुळे भूपृष्ठाचे आणि वातावरणाचे तापमान हे वाढले जाते. त्यालाच हरितगृह परिणाम असे म्हणतात. तर या वायूंना हरितगृह वायू असे म्हटले जाते. मग या आकृतीत दर्शवलेले जे काही वायू आहे आणि त्यांचं वातावरणातील प्रमाण आहे त्यानुसार बघा, आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या वायूंचे उत्सर्जन सर्वात जास्त आहे? आकृतीचं नीट निरीक्षण करा, त्यानुसार आपल्याला उत्तर सांगता येईल. कार्बन डायऑक्साईड वायू, त्याबरोबरच पाण्याची वाफ, नायट्रोजन ऑक्साईड, मिथेन या वायूंचे उत्सर्जन हे सर्वात जास्त आपल्याला दिसून येते. दुसरा प्रश्न आहे, यापैकी कोणते वायू नैसर्गिक आणि मानवनिर्मित स्रोतांपासून उत्सर्जित होत असावेत? कार्बन डायऑक्साईड वायू, नायट्रोजन ऑक्साईड वायू, मिथेन वायू आणि इतर वायू हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित स्रोतांपासून उत्सर्जित होत असावेत. कारण बाष्पाची निर्मिती ही प्रामुख्याने नैसर्गिक स्रोतांमुळे म्हणजे बाष्पीभवन प्रक्रियेमुळे होते. कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाची प्रक्रिया ही जैविक इंधनांमुळे होते, त्याचा वापर केल्यामुळे, वनतोड केल्यामुळे जास्त प्रमाणात होते. मिथेनचं उत्सर्जन हे शेती व्यवसाय तसंच जैविक खत निर्मिती केल्यामुळे होते. थोडक्यात या सर्वच वायूंचं उत्सर्जन हे नैसर्गिक व मानवनिर्मित अशा दोन्ही स्रोतांपासून होते. तिसरा प्रश्न आहे, त्यांच्या उत्सर्जनासाठी कोणत्या कृती जबाबदार आहेत? ग्रीन हाऊस वायूंमधील CO2 वायू सर्वात महत्त्वाचा आहे, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड वायू. औद्योगिक क्रांतीच्या वेळेस झाली. या औद्योगिक क्रांतीनंतर कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढलेलं आपल्याला दिसतं. तसेच मानवी कृत्यांमुळे सुद्धा कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण हे वाढलेले आहे. लाकूड, कोळसा, गॅस, खनिज तेल यांच्या ज्वलनामुळे तसेच प्राणी व मानवांच्या श्वासोच्छवासाच्या क्रियेमुळे कारखान्यातून पडणारा विविध वायूंचा धूर, वाहनांनी सोडलेला धूर, तसेच जंगलांना लागणारे वणवे, कचरा जाळण्यामुळे व शेतातील निर्माण होणारा कचरा, टाकाऊ स्वरूपाचे पदार्थ यांच्या ज्वलनाने नायट्रोजन ऑक्साईड वायू वातावरणात सोडला जातो. काही वेळेला शेतीसाठी आपण जे रासायनिक खतं मोठ्या प्रमाणावर वापरतो त्यांच्या विघटनातून सुद्धा हा वायू तयार होतो. तर मिथेन हा वायू ग्लोबल वॉर्मिंगमुळे होतो. जी काही जागतिक तापमानवाढ आपल्याला दिसून येते, दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ, त्यातूनच मिथेन वायू हा उत्सर्जित होतो. कुठलाही पदार्थ अर्धवट सडलेल्या अवस्थेत असताना मिथेनपेक्षा बॅक्टेरिया तयार होतात व या बॅक्टेरियांमुळेच मिथेन वायू तयार होऊन वातावरणात मिसळतो. त्याचप्रमाणे भाताची शेती, जैविक पदार्थांचे ज्वलन, दलदल असणाऱ्या जागा, अर्धवट सडलेला कचरा, जनावरांचे मलमूत्र यामुळे सुद्धा मिथेन या वायूची निर्मिती होते. यासाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगताना मानवी कृत्येच जास्त जबाबदार आहे यानुसार आपल्याला लक्षात येते.
चौथा प्रश्न आहे, यापैकी कोणत्या वायूंचे उत्सर्जन मानवाद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते? कार्बन डायऑक्साईड वायू या वायूचे उत्सर्जन मानवाद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. त्यासाठी जैविक इंधनांचा वापर कमी करणं आवश्यक आहे. वृक्ष लागवड करणं आवश्यक आहे. वनसंवर्धन करणं आवश्यक आहे व अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर हे उपाय आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. यानुसार करून पहा. या सदरांतर्गत आपल्याला जागतिक हरितगृहांद्वारे उत्सर्जित होणारे जे वायू आहेत या वायूंचं प्रमाण आणि स्तंभालेखाद्वारे विचारलेल्या प्रश्नांची जी माहिती आहे ती माहिती आपण स्पष्ट करू शकतो, ती समजून घेऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, भूशास्त्रीय कालगणनेनुसार पृथ्वीच्या तापमानामध्ये सातत्याने बदल होत आहेत. सध्या जगाचं सरासरी तापमान हे 15 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेलं आहे. भूशास्त्रीय पुरावे असे सांगतात की भूतकाळातलं तापमानाचं स्वरूप सध्याच्या तापमानाच्या स्वरूपापेक्षा वेगळं होतं. काही ठिकाणी जास्त तापमान तर काही ठिकाणी अगदी कमी असं फरक आपल्याला पाहायला मिळत होता. परंतु सध्या ज्या वेगाने तापमान वाढ होत आहे ती मानवी जीवनासाठी भविष्य काळामध्ये एक चिंताजनक परिस्थिती निर्माण करणारी आहेत. जगातील विविध प्रदेशांवर, सजीवसृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे हे यातून आपल्याला दिसते. यानुसारच आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे. आलेख आकृतीच्या साह्यावरून किंवा स्तंभालेखांच्या जागतिक हरितगृहांद्वारे उत्सर्जित होणाऱ्या वायूंच्या वितरणानुसार भौगोलिक स्पष्टीकरणाचं वितरण समजून घेऊयात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमान हे 14 अंश सेल्सिअस इतके आहे. आकृती 5.1 मधील आलेखानुसार सरासरी तापमानामध्ये 0.8 अंश सेल्सिअसने वाढ झालेली आपल्याला दिसते. याचा अर्थ पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानामध्ये वाढ होत चाललेली आहे आणि पुढे ही वाढ होण्याची शक्यता आहे. वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन यांसारखे वायू उत्सर्जित होत असतात. यामुळेच वातावरणातील उष्णता साठविण्याची जी काही क्षमता आहे ती वाढली जाते व तापमानात वाढ होते. हे याचे मुख्य कारण आहे. तापमानातील या होणाऱ्या बदलास जागतिक तापमान वाढ असे म्हटले जाते. तापमानातील ही किरकोळ वाढ चिंताजनक आहे का, असा एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर तापमानात होणारी ही जी काही वाढ आहे ती सरासरी 0.8 अंश सेल्सिअस हा त्याचा आकडा आहे. हा मोठा वाटत नसला परंतु या वाढीमुळे होणारे जे काही परिणाम आहेत ते मात्र चिंता निर्माण करणारे आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, तापमानाच्या या वाढी संदर्भामध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती अभ्यासायची आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण जागतिक तापमान वाढीचे जे काही परिणाम आहेत या परिणामांचा अभ्यास करणार आहोत. त्याबरोबरच हवामान बदल, जगात हवामान बदलाची जी काही पार्श्वभूमी आहे, दिवसेंदिवस हवामानात होणारे बदल, त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, हा हवामान बदल कशामुळे होतो, त्याची कारणे, या घटकांचा आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यास करूयात.
धन्यवाद.